महिला म्हणलं प्रेताजवळ माणसं रडतात याला कारण माया, आणि काही झालं तर ती आई आहे. काही गोष्टी अशा आहेत मला म्हातारी माणसं ध्यानात ठेवा. बायको ईडी आहे, बायको पागल आहे, बायको लोकांना खडे आणते, पण माणसाची बायको अगोदर जाऊ नये. मरण्याच्या बाबतीमध्ये ना महिला म्हणलं तुम्ही आम्हाला पुढं घाला, तुम्ही मागं राहा. तुम्ही माग का राहा माहिती का? तुम्ही कशाही जगू शकता. तुम्ही भांडे घासून जगाल, तुम्ही कुणाची घरं झाडून जगाल, कुणाच्या घरचे भांडे घासून जगाल, नातवाला सांभाळून जगाल, नाही तर घराचं राखण करून जगाल. पण बायको नसलेला माणूस सुनेच्या हाताखाली अपमानाचं जगू शकत नाही. त्याच ते म्हाताऱ्या माणसाची बायको गेली ना मला, लाख काय असेल मला, त्याच्या जगण्यात मजा नाही. सुनांच्या हातचं जगणं एक काय आणि 21 काय, मजा नाही त्याच्यात. आला तर चहा आहे, दिलं पाणी तर आंघोळे. अरे बायको येडी असू द्या, मी म्हणतो तिच्या 2 कानफटी द्या, ती वेळेला औषध देणारच, वेळेला गोळ्या देणारची आणि वेळेला पाणी देणारची. ती अर्धी भाकर देईल, लेट देईल, पण देणार आहे. पण सून गेलं, बायको गेल्यावर म्हाताऱ्या माणसांचं ते जग नाही, ते कीर्तनात सांगण्याजोगं नाही. मग म्हातारी माणसं म्हणतात वादा बरं आहे आपलं, आता बरं आहे नाही म्हणतात तर काय म्हणतो महाराज, पाण्यात राहून कुठं माशीशी वैर करता येतात महाराज. म्हणून पाया पडून सांगतो म्हाताऱ्या माणसांना, भाऊ मला काय तुम्हाला शिव्या द्यायच्या त्या द्या, पण मरण्याच्या अगोदर 5-10 हजार रुपये आणि 10-5 गुंठे जमीन नावे ठेवून मारा. मला येड्याचं ऐका, मला नालायक म्हणा, पण ऐका. आणि एवढं जर तुम्ही माझं ऐकलं नाही, सांगून ठेवतो तुम्हाला द्वादशी आज प्रदोषी देवळात मराल तुम्ही, देवळात. आणि देवळात म्हातारा मेल्यावर सुनबाई म्हणजे आमच्या मामजीला मोक्ष म्हणाला. मामजी देवळात मेले, आता मामजी कसे मेले फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती. कीर्तनामध्ये बसलेल्या 20 बाया अशा निघतील आता माया पुढं का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी आज बोलत नाहीत. लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लागलं. आणि फक्त का जमत नाही तर भावाची जमीन रोड टच मध्ये गेली, तिचे पैसे तुम्हाला दिले नाही. आता बहीण जर भावाच्या विरोधात वादीन प्रतिवादी झाली, कोण सांभाळलं तुम्हाला? तरुण पोरं ध्यानात ठेवा, तुम्ही लय माझी हाना पोरं किती जीवनात, पण एकदा तुमची आई गेली ना बस मजा संपल्या मजा. कोणत्याही कीर्तनात बसलेल्या पोराला आपलं चॅलेंज आहे, फक्त तुमची आई मरू द्या आणि 8 दिवस तुम्ही कोणतंच काम न करता भाऊजाईच्या हाताखाली दिवस काढायचे. बस फक्त 2 टाइम जेवायचं, आंघोळ करायची, बोंबलं तेंडायचं. सांभाळेल भाऊजाई, सांभाळेल? अरे कधीच सांभाळू शकत नाही ती, त्याला आईच लागते. 22 वर्ष आईनं तो सुतळी उचलली नाही तरी तिनं तुला 2 टाइम भाकरी घालून सांभाळलं. 22 तास भाऊजाई सांभाळू शकत नाही. भाऊजाई ज्या पोरांच्या आया गेल्या आणि ज्या पोरांचं जगणं भाऊजाईंच्या हाताखाली आहे, गोष्टी बोलायच्या राहिल्या नाही मला आता. बोलायची काही पोरींच्या आया लवकर गेल्या आणि त्या पोरीने भाऊजाईंच्या हाताखाली दिवस काढले. बसलेल्यापैकी कोणी पोरी असतील तर त्यांना अंदाज येईल भाऊजाईच्या हाताखाली जगणं म्हणजे यमाच्या हाताखाली जगणं आहे. मला कधी ताजा चहा नाही, कधी चहाची इच्छा झाली तरी चहा नाही. आणि चहा कधी मिळायचा? पाहुण्याला देऊन उरला पातेल्यात तर तो गाळणीतून खाली उरल तो प्यायचा, पण कपशा धुण्याच्या बोलीवर. पातेल्याच्या कढईच्या कडाला राहिलं ना जे कालवण असेल ते कालवणच खायचं. पुरीच्या आई गेल्यावर कुठं जगण्याची मजा आहे का महाराज? महिला म्हणतात तुम्ही किती मोठ्या व्हा, किती मोठ्या, तुम्ही तुमच्या आईला भेटायला आला ना, किती मोठ्या व्हा, तुमच्या आईला भेटायला आलं ना, तुमची पिशवी कधी रिकामी नाही जाणार. नाही. अरे तिच्यात कवठे जातील, तिच्यात बोरं जातील, तिच्यात जांभळं जातील, तिच्यात चिचुके जातील, मी म्हणतो दिवाळीच्या 4 लाडू जातील, 2 करंज्या पोरासाठी जातील, पण तुमची पिशवी भरायची किंमत फक्त आई आहे तोपर्यंतच. एकदा तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धोर निघू द्या, पिशवी नाही आणायची, पिशवी आणायची नाही आणि भरून मिळणारही नाही. आणि जर दिलीच त्याला भरून
तर त्याला त्या दिवशी त्याच्या घरात भाकर मिळणार नाही. तो द्यायला मी बहिणीचं प्रेम म्हणून तो पिशी भरून. अरे वर्षातून एकदा बहीण येते दिवाळीला, तर तिला लुगडं घेऊ का हे आपल्याला बायकोला विचारावं लागते. तुम्हाला मला आता काय माहिती तुम्ही, आपण फक्त 15ची पेलो म्हणजे राष्ट्रपती होतोय. काय गाजर किंमत आहे आपली घरात. 90,000 रुपये पगार कमी ते 29 तारखेला बायको कडे एसटीला पैसे मागते. 10 रुपये दे ग, कामाला कोण आहे. पुरुष मंडळीला सांगून ठेवतो कधी बी इंदुरीकर मंत्र पाळले जाते. आपली मंत्र लय खास. वहीन त्रास पण गुण हमखास. एक वाक्य सांगतो तुम्हाला, आपल्या बायकोचं आपण जर कधी ऐकलं नाही ना तर आपल्या भावाची आपली कधीच मारवारी होणार नाही. आपल्या भावाची आपली गच्ची धरायचा संबंध कोणच्यामुळे आला. तुम्हाला आयडिया सांगून देतो, आपली बायको आपल्या भावाबद्दल किती भुकली ना फक्त ऐकायचं, भुकून द्यायचं तिला. भावा तिचं वजन कमी नाही करायचं मग मजा नाही राहत. तिला उलट फक्त एवढंच म्हणायचं, काय अभ्यास केला मला अजून कळलं नव्हतं. पाहू पाहू चहा ठेव पाहू. तिला टोटल भुकून द्यायचं भावाबद्दल काही. पण तिच्या मनात काय बरोबर आहे खरंय बरं का, तू हुशार आहे, हे तुया बरं झालं लक्षात आलं. चहा ठेव. चहा पेताना तिच्या जवळ उभं राहायचं, अजूनही ऐकून द्यायचं काही. बशी ठेवायची घरातून निघून जायचं, भावाला म्हणायचंच नाही काही. ती असं 3 महिने म्हणजे मी 3 महिने भुकते. बाई तू कावळा शिवे बोध भूक, मी फक्त ऐकणारे भावाला मानणार नाही. मारामारी होणार. तुम्हाला आयडिया सांगतो, बहीण दिवाळीला आली ना तर बहिणीला साडी आणता नाही ना 1500ची आणायची आणि चिठ्ठी 500ची चिटवायची. तुम्हाला आयडिया सांगतो, तुम्ही आपले मंत्र पाळा मारा. काही झालं तर ती आपली बहीण आहे, इथं काय येऊन बसले अडपटायचे इथं काय. कधी बी देणार नाही. महिला मंडळ लबाड बोलायचं नाही. तुमचा भाऊ ना आमचा भाऊ संगत जेवायला बसला आणि तुम्ही भजी वाढायला आल्या, लबाड नाही बोलायचं. एक का होईन बस, तुम्ही जास्त कोणाला द्या. तुमच्या भावाला त्याच्या बापाची पेंड आहे का त्याला नाही आम्ही मेलो बाटले भाऊ चणान भजी आणते आणि आम्हाला 2 घोसाळ्याचे भजी आणले. आम्ही घोसाळ नाही मला. आणि ती 500ची चिठ्ठी चिटकवायची लहान होती किमतीची आणि बायको पुढं साडी टाकायची. कशी काय ती साडी पाहायची अगोदर काय पाहती, किंमत पाहते. तिला खोड वळखून घ्यायची. किंमत दिसली ती म्हणते इतकी स्वस्त, अगं येडी आहे का काय, याच्यापेक्षा भारी 300ला होत्या. सेल लागलाय साडी. ती इतकी हुशार, तिला ती आवडते. तिला आता आपल्यालाच माहिती आहे डाव केवढ्याच आहे. आवडले म्हणून ती काय म्हणते माहिती का, असं करते ही मला राहून देते. काय मापात पटलं त्यांना माल. ही मला राहून देते, मालाची आली ना आपण काय म्हणायचं ईडी आहे का ही कुठं तुझी तुला घेत असते काही. अरे अगं ही एकटा धुतल्यावर हिला कलरच राहत नाही. बायको खुश, बहीण खुश. मंत्र पाळायचा आपली. तुम्हाला जर घरातून लवकर बाहेर पडायचं असेल ना सकाळी, आता तुम्हाला मला लवकर घर सोडायला लागतं. चहा जर लवकर झाला नाही ना, एक आयडिया सांगून देतो. फक्त असं सहज बायकोला म्हणायचं एक वाक्य, सहज असं तीनदा नाही म्हणायचं, सहज असं तिचं कानावर गेलं पाहिजे. फक्त काल आलता त्या भावाचा फोन, पुन्हा बोलायचं नाही. पुन्हा गेला म्हणून मी आला होतो. फक्त एवढं म्हणायचं काल आलता तुझ्या भावाचा फोन, 3 मिनिटात चहा येणार, त्याच्यात पाणीच नाही नुसतं दूधच. मग चहा प्याता तो म्हणायचं काय म्हणला तो परत दिवशी येणार आहे, चला माहिती आयडिया करी जायची. काचे भाऊन काच्या भाऊ जाय आलं भाऊ झाकडी तरुण पोरं आई बापा गेले कोण नाही रे तुमचं, कोणी नाही. लोक फक्त सीझन पुरतं वापरून घेतात, सोडून देतात.
काय घेणं आहे तुमचं? भुईमुगाच्या शेंगात दाणा येतो, त्याचा मुक्काम पोत येते, दाणा निघून गेलो त्याचा मुक्काम चुलीते. लोकांना काय घेणं? आता हे तरुण पोरांना लोक फक्त वापरून घेत्या. सीजन संपला विषय. कोण खातं तुम्हाला परत? तुम्ही आमच्या टोळीत या पोरं, खाऊन पिऊन सुखी. हरिपाठी येऊ नाही तर नाही येऊ. आता हे एवढे उभे राहिले काय सगळे स्टार वाजितात का? जेवण आहे 500 आहे काय? जेवण करून शिवाय तुम्ही म्हणा मजा आहे. उभेच लोकांच्या गाड्यांचे भोंगे बाबीत भोंगलं तिंडायचं. आमच्या टोळीत या. आत्ता शिक माणूस मेला तो आपण. तुम्ही म्हणाल एवढा टाइम लागला तुम्हाला? आता मेल्यावर तो स्वर्गात जातो किंवा नाही हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. आता मी वर जाऊन जेव्हा तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही आम्हाला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? आता तुम्ही स्वर्गात गेलात. स्वर्गात जा किंवा नाही ते जाऊ द्या, पण पडलेलं शरीर प्रेत आहे, त्याच्यातलं चैतन्य गेलंय. आणि ते चैतन्य गेलं म्हणजे एक प्रश्न विचारणार मी टाळकर यांना सगळं. माणसाचा मरताना जीव जातो का? उत्तर, माणसाचा मरताना जीव जात नाही. माणसाचा जीव ट्रान्सफर होतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. 8वा अध्याय. तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार होणार नाही. जाताना काही न्यायचं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावले ते अवलत काही लई सुईची नाही. टेन्शन घ्यायचं काय काम आहे? आपण बांध करून वाढवायची, त्यांना टेप लावून इकायची. का कमवायची? आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची. मग गोरच पेलेलं काय वाईट आहे? हाय पेतोच आहे. लई टेन्शन मध्ये नाही जगायचं महाराज. लाईट कधी बी शेतकऱ्याने एक प्रमाण पाठच करून ठेवायचं. संसाराचं वाटुळं झालं तेव्हा तुकाराम महाराज गालात हसले, म्हणले बस बरे झाले देवांनी घाले दिवाळे. एवढं पाठ करायचं. चॅनलला सबस्क्राइब करा. आता तुम्ही मी किती कमावलं काय? मागच्या आवलं दिलं घेणं. आपला पोरे आपल्याला प्रश्न विचारितोय काय केलंय माझ्यासाठी. आता आपण केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली झक मॅम, आता काय करता? तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली म्हणजे घ्या ठोकून. काय उपयोग काय? चिंता बिंत काय करायची नाही महाराज. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. पटकन तुम्हाला अभंगाकडे जातो, कारण ज्या विषयाचे कीर्तन आहे तो मुद्दा महत्वाचा आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचे कडवे 4 आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही. कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप. तो राजाचा रंकही करू शकतो, रंकाचा राजाही करू शकतो. दिवस कोणाचेही फिरतात. इंग्रज गेल्यापासून सगळ्या लोकांनी वनवास काढला आतापर्यंत. शेतकऱ्याला तर पहिल्यापासूनच वनवास आहे. त्याचं नावच फार्मर आहे. फार्मर. शेतकऱ्याला इंग्रजीत काय म्हणतात? फार्मर. फार्मर फार्मर त्याचं नावच किती सुंदर आहे. फार्मर. आतापर्यंत जगाच्या इतिहासात संतांनी त्रास काढला, शेतकऱ्यांना त्रास काढला, नोकरीवाल्यांनी त्रास काढला. एकच माणूस असा होता इंग्रज गेल्यापासून का त्याला या जगात वनवास नव्हता. आमदार. त्याला सुद्धा मागच्या महिन्यात वनवास आला. इथून हलायचं नाही, इथं थांब, याला मुतून आण रे, इथंच थांब. अरे तुम्हाला मी कपडे आणले नाही तसा बस, पण हलायचं नाही. दिवस कुणाचे फिरतात. फक्त नम्रतेनं जगायला शिका. यावर आपलं मत काय? त्याच्या अगोदर चिंता बिंता हा विषय सोडून द्यायचा. आयुष्य फार थोडं आहे. जे रोग आपल्या ऐकिवात नव्हते ते रोग ह्या 15 वर्षात आले. पांढरे पिशी तांबडे पिशी आपल्या आजीनं ऐकल्या नव्हत्या. आज्याला तर पिशीच नव्हत्या. त्याला कधी सर्दी सुद्धा झाली नाही. ते 82चं होतं तरी दनाव टाकायचं. 82चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे आणि ज्युनियर केजीचं उचलून गाडीत बसवायला लागत. गाडी आली त्याला 2 ड्रायव्हर दिसल्या. ज्युनियर केजीचं एवढे 2.5 ते गाडीत बसवलं. ते गाडीत बसलं का झोपात. शाळा आली का उठाते, परत उतरवलं का झोपाते. हो, हे पांढरे पिशी तांबडे पिशी हे रोग आपल्या ऐकिवत होते का कधी? कधीच नाही. आणि हे का आले त्याचे उत्तर ऐकायचे. आता कोणत्याही माणसाला पांढरे पिशी डॉक्टरकडे नेलं की डॉक्टर लगेच म्हणतात पिशवी पिशी
कमी झाल्या. तुम्ही एका डॉक्टरच्यावर कधी ट्रीटमेंट घेऊ नका. लगेच 2 दिवसाचा गॅप घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे चेक करा. फरक पडतो. काय म्हणणं आहे तुमचं? हा रिपोर्ट इकडं शेजारी असेलच असं नाही, यावर तुमचं काय मत आहे? कारण त्यांची ती साखळी राहते. सोनोग्राफी यांच्याकच करायची. इकडे केल्यावर फाटी चित्र निघात्या का? पण त्यांची ती साखळी असते. मी चिठ्ठी देतो आणि हा सगळा गेम कशावर चालू आहे? चिठ्ठीवर. म्हणजे पीसी चेक करी जा. दुसरी गोष्ट अटॅक कधी ऐकत होता का? एज्युकेटेड लोक नीट ऐका. कोणी शिक्षक डॉक्टर बिक्टर प्राध्यापक कोणी शिक्षक असलं तर पुढारी फडारी. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अंडरलाईन दिस सेंटेन्स. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाहीये, अजिबात नाही. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. यावर तुमचं मत काय? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. जर अटॅक रोग असता तर डॉक्टरला काय हवा? त्याला लक्षणं कळत नाही का? त्याच्यात उशाला गोळ्या आहेत. गोळी फोडे तोच मिळाला. आता कुठं घालतो गोळी? नाही. अटॅक इज ए नॉट अ डिसीज. परत नीट ऐका. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. मग अटॅक काय येतो? वारंवार मेंदूवर तीच गोष्ट आढळली की तिचा इफेक्ट ब्रेनवर होतो. यावर तुमचं मत काय? वारंवार तेच तेच तेच. कॉलेजला असताना प्रियशीनं धोका दिला, देऊ दे ना. तिने काय तुला एकट्यालाच दिलाय का? अशी 3 जण मेले, तू चौथा आहे भावला. तर तू असा तिचं पोरग शाळेत जातो तरी तू तेच टेन्शन घेतो. खलास. हा विनोद नाही. माझे कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार कोणत्याही बसलेला. त्याला 6 महिने अटॅक आणि बीपी येऊच नाही. येतच नाही, कधी येऊ शकत नाही. ते एकटं हसत घरी गेलो. आणि मोकळं जगायचो. मोठ्यानं हसत जा. कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची असतात. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात. हळूच बोलतात लफडेबाज असतात. हळूच बोलणारा माणूस लफड्यातलाच गडी. कधीही पाहा तुम्ही. नाजूक काम करणार पण ठणकाट होणार. हसत जा. आणि अटॅक येऊ नये काय येतो त्याचं उत्तर आहे का? अटॅक येतो का? एक गोष्ट तुमच्या ब्रेनवर आढळली. मेंदू आहे दोन मेंदू आहे. लहान मेंदू, मोठा मेंदू. बारीक आहे का? अटॅक काय येतो? व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ अटॅक? हे काय भानगड आहे बॉय? इट इज नॉट अ डिसीज. हा रोग नाहीये. मग काय येतो? एकतर सतत ती गोष्ट डोक्यावर आढळली का त्याचा परिणाम मेंदूवर होतो. परिणाम ब्लड ऑफ सर्क्युलेशन. हृदयाला होणारा रक्तपुरवठा हा कमी प्रमाणात होतो. आणि शरीराचं सगळ्यात नाजूक अवयव हृदय. हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाची स्पंदन जर हृदयाला ब्लड ऑफ सर्क्युलेशन पुरवठा कमी झाला का त्या व्यक्तीला घाम येणं. माणसं म्हणते तो त्याला आता काय आला? अटॅक आला. आणि डॉक्टरकडे नेल्याबरोबर लोक विचारतात किती ब्लॉकेज निघले, म्हणजे किती शिरा चॉकअप निघला. तुम्हाला अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो. एकाही डॉक्टरकडे जायचं नाही. 2 औषधं पाळायची फक्त. मी सांगतो तेवढं. एक औषध एकच 4 वाक्यात आहेत. काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका. अटॅक येऊ शकत नाही. तुमचं काय मत आहे? काल काय झालं मरू दे तिकडं. आग लागू दे त्याला. सोडून देतो विषय. जागेवर सोडून द्यायचा. रिलॅक्स. अटॅक येईल. काल काय मरू दे ना. काय व्हायचं ते होईल. नसतं टेन्शन काल घेतो. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय तू डोक्यातून गेला का? तुला करायचं काय त्याचं? आग लागू नये तर जळू देतो समुद्र. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय टेन्शन आहे त्याला. दुसरा म्हणला मासे झाडावर चढतील. अरे माशी झाडावर चढायला. तिसरा म्हणला तो का म्हशी आहेत का? म्हशी झाडावर चढायला. कशाचं टेन्शन घ्यायची काय गरज आहे का त्याला? अटॅक हा अटॅक सोडून द्याय ती गोष्ट. एक काल काय झालं आठवायचं नाही. आठवायचंच नाही. आणि आपण नेमकं मागचं उघडीत बसल्याशिवाय त्यामुळे मेंदूला ताण येतो. एक तर काय झालंय महाराज, मेंदूला नाही आर आपल्या
मेंदूला नाही आहार, संगत नाही चांगल्याची, वयाच्या मानाने व्यसन नाही. आपलं वय आहे कमी आणि ब्रँड आहे भारी, त्यामुळे तो मेंदू सुन्न करून टाकितो. आणि सुन्न मेंदू झाला का ते भरमिष्टवानी मोटरसायकलवर चाललं, कुत्र्याला लात आणतं ते. त्याचा बाप पिसाळलेला होता. पागल पुरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ, वन साइड बांग, बगलात घुसड्या, हे सगळे भरमिष्टाचे लक्षण. आणि त्याच्या मेंदूवर तो ताण येतो. ताण येऊ द्यायचं नाही, सोडून द्यायचं. तुम्ही आता माया पुढे बसलो, तुमची आठवण तरी आली का आपण कुठून आलोय का कशात आलोय, थकलो. असं जगायचं रोज. काल काय झालं आग लागू दे तिकडं, आणि आपण उघडीत बसतो. 10वीला होतो मी, होता ना मग तू मरू दे ना. गुरुजी मिळाला तरी तू तेच लावून धरतोय. सोडून द्यायचं मार, हा विनोद नाही. तुम्ही पहा शेतकरी मारा, या बाबतीत सगळ्यात निभार काळजाचा माणूस शेतकरी आहे. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, अटॅकचं प्रमाण शेतकऱ्यात कमीच आहे. तुम्ही सगळ्यांचा जर अभ्यास केला, सगळ्या लोकांचा, तर शेतकऱ्यामध्ये अटॅकचं प्रमाण कमी आहे. याचं कारण माहितीये का काय? शेतकरी एक असा राजा माणूस आहे, तो किती संकट आलं ना ते जुमानीत नाही. मरू द्या. त्याच्यामध्ये ना संकटाला तोंड देण्याची ताकद आहे. 6 वर्ष गडी दुष्काळाने पिडला, चेहरा ठणठणीत आहे. एकच महिना पगार लेट झाला, नोकरीवाला शुगरवाला, बीपीवाला, त्याची बायको ईडी झाली, पोर पळून गेली, पागलच झालं सगळं. किती महिन्यात? एका महिन्यात. फक्त 1 महिना पगार नाही झाला, लागली त्याची बायको भांडे आपटाय. आणि 1 रुपयानं फक्त दूध वाढलं बा. 1 रुपयानं भांडी आपटी ते नोकरीवाल्याची बायको. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 82 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेती, पण दुधावाल्याला जाम करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही तू काल शांतपणे करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देती. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी टाकीत राहा, अजून लय वाश येतो. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. एवढी घाण प्याता का तुम्ही? पाणी टाका, पाणी टाका. नंतर तुम्ही आखरात मला पप्याला त्रास द्याल. पाणी टाका, टाका, टाका पाणी. महाराज, निबार काळजाचा माणूस जर कोण असेल तर फक्त शेतकरी. काही संकट येऊ देव, बिचाऱ्याला संकटाची मालिकच लागली त्याच्या पुढं. 6 वर्ष पाणी नव्हतं, आलं पाणी. पाणी रोग संगच. एक पीक असं नाही सध्या का त्याला रोग नाही. एक 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 पीक असं नाही का त्याला मिळालं खावाट फवारू फवारू. एक तर निम्या रात्री बायको शेजारी झोपलं आणि रातचं खाट हलवायचं. त्याची बायको म्हणली, तुम्हाला काय झालं? तुम्हाला उद्या पंप आणायचा आहे. मग का खाट मोडी टाका. ते प्रॅक्टिस करीत होतो कांद्याचं. काय त्याचे पोर काय तसंच आहे. त्याचं पोर मोबाईल मुळे पागल झालंय. ते लगवीला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्यानं, अख्ख्या बुटात पाणी गेलं खाली. पार ते माणसं निवार माणसं. 20 बाया घेतल्या कांदे लावायला त्यानं परदिशी. 200-300 रुपये रोजानं. 6000च्या बाया रोप उपटून वाफ्यात बसल्या आणि त्याच्या पोराला मोटर चालू करायला लावलं. पाण्यात लावायचे कांदे. ते खोक्याजवळ गेलं कार्ट. 3 किलोमीटर होती नदीला मोटर. खोक्याजवळ गेला आणि त्याला फोन आला. मी त्याला बटन दाबून वावरात यावा का नाही, तसं वावरात आलं. पाणी कुठे? त्याला परत गेलं तर लाईट गेली. दिले ना 6000 भरून. महाराज, सगळ्या संकटाला तोंड देण्याची ताकद फक्त शेतकऱ्याची. आणि एक विशेष आहे, तो डगमगत नाही. डगमगत नाही. तुम्ही आत्महत्याचा विषय सोडा, आत्महत्याचा विषय सोडा, पण मानसिक टेन्शन न घेणारा प्राणी फक्त कोण आहे? त्याला काय वाटत नाही मला, काही वाटत नाही. ते गायला वासरू झालं, त्याला तंगडवर करते गायचं वासराचं. गोरा आहे का? हॅलो, दहा मिनिटात ये, घेऊन जाय. तुम्हाला पैसे घाला, मी येतो संध्याकाळी जेवायला. पैशाचं काय करते?
विनोदाचा भाग सोडा, इतर माणसं संकट सहन करू शकत नाही. नाही कोणीच करू शकत नाही महाराज. एवढे 6 वर्ष दुष्काळ होता, इकून तिकून पाणी आलंय, रोगानं थैमान घातलंय, ऋतूच कळानं. जानेवारीत पाऊस, पण गडी समाधानी आहे शेतकरी. एवढं जर संकट नोकरीवाले असते ते मेला असतं ऑफिसातच, पण हा गडी घाबरत नाही का? त्याचं उत्तर आहे का? त्याला अटॅकचं प्रमाण सुद्धा कमी आहे. अटॅकला 2 औषधं सांगतो तुम्हाला. काल काय झालं आठवायचं नाही, उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही, आणि आज वाईट वागायचं नाही. अटॅक येईल नाही. आणि दुसरी गोष्ट, अटॅक येऊ नये म्हणून दुसरं एक औषध आहे. वादाचा मुद्दा आला की माघार घ्यायची, तो जय आहे. तो त्याच्यात जय. वाद आला ना माघार घेऊन टाकायची, फायदा नाही. वा जाऊ दे, 4 लोक नाव ठेवतील पण फायदाच आहे. आणि आपल्याला फायद्याची गरज आहे आपल्याला. आणि ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहाणे आहेत लई, ते त्याच क्वालिटीचे आहेत ना. माघार घ्यायची. 31/12ला 3 जण पेले परदेशी, आज 8 दिवस झाले, धाब्यावरून निघली फुल टाईट बिनबापाची अवलाद. आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून, त्यानं वाजवला हॉर्न. त्याचं काम होतं, यांची इज्जत गेली. हॉर्न वाजवलं, ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली, उतर खाले. हॉर्न वाजवलं तर मला ओळखलं का? ठेवून दिला 2 त्याच्या. तो कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. दांडक खूप येतूनच काढले तिन्ही बी. या अर्ध्या तासानं उतरले म्हणजे गुडघे गेले बा. नम्र झाला असतं तर वाचला असतं का? शिक्षकानं कॉफी पकडली ना, सर परत करणार नाही, वाचला. भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर म्हशी बाजारायची वेळ आली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगून देतो. फक्त 2 मिनिटं तिच्याकडे पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती पिसाळली का? ती काही गप्प बसलं का नाही? त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली होत. माघार घ्यायला शिका मला. माघारीमध्ये जय. माघारीमध्ये थोडे लोक नाव ठेवतील पण जय. एखाद्यानं आपल्याला 7 शिव्या दिले ना, देऊ द्या ना, त्याच्या तोंडाला कटाळा आलाय ना, आपण निघून जा. वाद जर बंबाजीनं रामेश्वर भट्टाने छळ केला जर, तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या 2-4 ठोन दिल्या असत्या, अजून केस चालली असती. माघार घ्यायची. महाराज जगद्गुरु झाले ते. माघार. आणि माघारीमध्ये जय नाही. फुटच जागा आहे फक्त, 1 फूट 1 फूट 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 फूट. आणि 2 भावांची 40 वर्ष केस चालू आहे. किती जागेवर? फुटवर. दोघे जो शुगरला आहे. वकील तर मेला त्यांचा, दुसरा वकील लावला त्यांनी. आता एकच मुद्दा आहे फक्त, तुला घे नाही तर मला, कारण मी संघ येणार नाही. दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही. दोघांनी बसलं पाहिजे, भाऊ तू काय म्हणणे, चल मला पैसे देऊन टाक, नाही तर अर्ध तुला घे, अर्ध मला घे. ठेवा चहा. मिटलं का नाही भांडण? पण गावात काही अवलादी अशा आहेत, थोड्या करता का मिटवायचं बुवा? आता फार कडावा आलती केस, गेले असते 5-50 पण त्याची. आणि आपली लोक भिकारी झाली, ती जिरवाजिरवी पायीच झाली. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. ही वेळ आपल्या लोकांना फक्त 2 गोष्टीमुळे आली, जिरवाजिरवीन बांडी पाडापाडी. इतकं पोरग आहे, इतकं एवढंच असं, इतकंच आहे. चपला कोणीकडे, बुट कोणीकडे. केरळवरून आले, हवा भरीत आहे गाडीला, त्यानं हायवेला गुंठा घेतलाय हवा भरून. आणि आपल्याला गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली, त्याची हवा आपल्या गाडीत भरते 35 कर 35. केवळ अहंकारामुळे आपली लोक संपली. तुमचं काय मत आहे? माघार घ्यायला शिका, काय फरक पडत नाही हो, थोडंच माघार होईल. आता समजा एखाद्याला बसल्या बसल्या मला घोडा लावला खालू, काय बोलतो बोले घोडा, आपण त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं, जय कोणचं होईल. मी एवढंच शिकायचं ना. फक्त किती मोठा जय,
जे जे मला सांगा, तुम्ही मी सगळे घरात कोणाला जास्त घाबरतो? बापाला नाही, बाप तर आपल्या पुढे काही विषय नाही. आईला तर आपण जुमानीत नाही, मग लबाड बोलायचं नाही. खरं कोणाला घाबरतो? बायकोला. का? माघारीची सवय नाही ना तुम्हाला. बायकोच्या बाबतीत सुद्धा एक आयडिया सांगून ठेवतो. तुम्ही इंद्रिकर मंत्र पाळीत जा. आपले मंत्र लय खास. होईन त्रास पण गुण हमखास. तुम्हाला जर घरी लवकर निघायचं असेल ना, घरातून सकाळी लवकर चहा प्यायचा असेल ना, बायको तर काही लवकर चहा करीत नाही. मी काय आयडिया सांगू ठेवतो तुम्हाला. एकच वाक्य बोलायचं फक्त, तिला ऐकू गेलं पाहिजे. तीनदा नाही बोलायचं. मग मी आला तू फक्त एवढं म्हणायचं, काल आलता तुझ्या भावाचा फोन. 5 मिनिटात चहा प्यायचा निघायचं. काय आहे त्याचं? काय काय एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला, पटलं तर हा म्हणा. आपण आपल्या बायकोचं जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं नाही ना, तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही. काय मत आहे तुमचं? आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो, तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले. एकमेकाचं तोंड पाहत नाही, याचं एकमेव कारण काय? कोणाचं ऐकून? मग तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो. आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना, आपण फक्त म्हणायचं खरं आहे. काय अभ्यास आहे तुझा? खरं आहे. हे अजून माझ्या ध्यानात आलं नाही. वा वा, पाहू पाहू. चहा ठेव. हलक्या कानाचे होऊ नका, संसार उद्ध्वस्त होतील. हलक्या कानाचे होऊ नका, संसार उद्ध्वस्त होतील. जड कानाचे व्हा, संसारात यश येईल. थोडं पुढे नेतो, जड कानाचे व्हा. जाऊ द्या नव्हतं कोणी काही म्हणू द्या, त्याचा काय फरक पडला. चला थोडं पुढे नेतो. अभंग गुणाचा 1, चिंता करायची नाही 2, आणि अटॅक काय येतो? 1, माघार घ्या, अटॅक येणार नाही. 2, हसत जा, अटॅक येणार नाही. 3, विसरून जा, अटॅक येणार नाही. आणि इट इज नॉट अ डिसीज. हा रोग नाही, हे रोग बिग नाही. एवढंच आपण लावून धरले बा, त्याला अटॅक आला. काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला बा, तो आजारीच होता. हे नाही, अटॅक बिटॅक काही नाही. फक्त तुम्ही समाधानाने जगायला शिका. काय मत आहे तुमचं? आता ज्याला 4 रविवार सुट्टी आहे, 2 शनिवार सुट्टी आहे, 96,000 पेमेंट आहे, त्याला अटॅक यायचं काय काम आहे? जो 70च्या पल्सरवर मोकळा हिंडतोय, 10चा मोबाईल आहे त्याच्या हातात, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपये इन्कम नाही, त्याला काय टेन्शन यायची गरज आहे? 11वीला जाते, आता शिकते, ते प्राध्यापकाची टिंगल करते. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुझ्या अंडरपॅन्टला वा झाल्या तरी तू येडेवाणी करतो. 70ची पल्सर आहे अवघी, 70ची पल्सर आहे त्याला फिरायला, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, आणि रुपया कमीत नाही. वरून बाप 100 देतो पेट्रोलला. राहू दे, वंशाचा दिवा आहे तू. ही दरिद्री 100 देती, ही तर लय खोडीची. ही उलटी पोराला म्हणते अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? तो त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तू का नाही उलटली कुठं? त्याने दुसरी केली असती. मग आता त्या पोरांना पैसा फुकट मिळाला, गाडी फुकट, ते माझाटले. मग आता आपल्याकडे एक नवीन पद्धत आली या 2 वर्षात, वाढदिवस साजरी करायची, पण घरी नाही करायची, यांना बाप नाही ना. मग धाब्यावर करायची वाढदिवस. आता चौकात केक ठेवायचा आणि मग तो एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटे बोला? इंदुरीकर मरण ना महाराज, मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. काय मत आहे तुम्हाला? आता वाईट वाटेल, आता मला नालायक म्हणा, कोणाला माग पुढे लावायचं तोंडाला, पण ते सत्यच आहेत. ते कालही सत्य, आज सत्य आणि उद्या सत्य. ज्यांचे डांबरीला वाढदिवस झाले ना, 1.5 वर्षात गेले, ते वाढ झाली जीवनात त्यांच्या. पण माणूस पण मूर्खांच्या संगतीत राहिला, बर्बाद झाला महाराज. ध्यानात ठेवा, कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज, अजर अमर झाला असता. पण कुणाच्या संगतीत बसावं हे मोठ्यांना कळलं नाही, बर्बाद झाला. असे मेले 100, असे मेले
टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पान स्टॉल? वाचलं का कुठं तुम्ही दुःशासन का ढाबा? बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही? वाचलं का तुम्ही दुशीला बार? माझं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा. विद्वान माणसं सुद्धा मूर्खाच्या संगतीनं बर्बाद होतात. झालीत का नाही? आणि महाराज इतका हुशार करणं होता. तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो. इतका हुशार करणं होता महाराज. पाण्यामधून बाण वर मारायचा आणि पाण्यात पाहिलेल्या माशाचा डोळा वर उडवायचा या विचारात होता तो. द्रुपद राजानं स्वयंवर मांडलं होती. द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल. महाराज कर्णानं डिरिंगच केली. वा वा हुशारच होता तो. अहो द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती. तुम्ही मला झालं कसं नाही, त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता. आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उतरून देत नाही. तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत होऊन देतील नाही. देऊन नको तू तीनदा नको एकदाच बरं आहे. लोकांना माणसं पुढे गेलेली चालत नाही. कृष्णानं काय केलंय महाराज नीट ऐका. आता कर्ण मास्याचा डोळा उडवणार आणि द्रौपदी कर्णाला मिळणार. अहो इतका हुशार कृष्ण होता. आता मोठाच माणूस तो. त्यानं द्रौपदीकडे पाहिलं आणि द्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं. काहीच केलं नाही महाराज, काहीच नाही. असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलवला. खुर्चीवर बसलो होतं ती. असा अंगठा हलवला. खुर्चीवरची माणसं डेंजर असते. हात हलव अंगठा हलवला. अहो द्रौपदीनं वळ खायचं ते वळ खाल्लं आणि उठली ना द्रौपदी. आणि काय म्हणली माहिती का? मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाड्याला मिळाली ती. काच मोठे लोक लई चित्र होती महाराज. आता ऐका नीट. नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती. फक्त कर्ण बरबाद कशामुळे झाला? कशाला बरबाद झाला सांगते ना. ऐका पुढचं उदाहरण. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. परत वाक्य नीट ऐका. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. त्याचा हेतू चांगलाच होता. आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना त्याचा हेतू मुळात चांगला होता. फक्त पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला. नाही तर विद्वानच होता. बरोबर आहे. पुढे जाऊन सांगा. एकच पेला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता. संगतीनं वाईट झाला. पुढे जाऊन सांगा. वाल्या कोळी अजिबात वाईट नव्हता. डाकूच्या संगतीनं वाईट झाला. आणि रावणासारखा हुशार नव्हता. पण अहंकारानं लंका जळाली द्वारका बुडाली. मरेपर्यंत ध्यानात ठेवायचं. अहंकारानं लंका जळाली आणि द्वारका बुडाली. मग तुमचं माझं वाटोळं फक्त मित्रांनी केलं. आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगितलं भाऊ बस शेवटची गाठ आपली, परत गाठ घ्यायची नाही. नाही 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 तू माझ्या गाडीवर येऊ नको, येऊच नको. तुम्हाला माणुसकी गेली उडत. तू गाठच घेऊ नको. आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर कधी एक वाक्य लिहून ठेवा. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. जरा चांगल्यात बसा. कायम डोळे लाल करणाऱ्यांमध्ये काय बसतो? वाक्य नीट आहे का? मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा. हलकटाचं काय नाही लागत आहे. ज्याला बायको हनती त्याची काय गाठ घेतो तू? जो बायकोनं हल्लाय 3 वेळा त्याची काय गाठ घेतो? अरे गाठच घ्यायची तर विद्वानाचीच घ्या ना. हलकटाशी काय व्हायला लागला? तुझ्या मोठ्या गाडीत आहे, मोटरसायकलवाला लहान गाडीत आहे. तो हॉर्न वाजवला म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. हॉर्न वाजवलं जो मला त्रास झाला. दीर्घ लय पुरुषार्थ झाला का? नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना. दुश्मनी करायची का? मोठ्याशी करा. मी काय म्हणतो पुढचं वाक्य आहे का? येड्यांच्या काय नाही लागायचं. काहींच्या अंगाला कापड नाही. कापड कोटर आणतं ती मागून खिचडी फाटेल. पुढच्या लावून तो फोडून टाकेन. मग ही कोण शिवीन?
आणि त्याच्या नादी लागायचं का आला मरायला, त्याची चड्डी त्याला मिळालं आणि आपली माणसं म्हणतो मला त्यानं शदिल्या होती याडच आहे, तू पुढे जाय, त्याच्या काय नाही लागत. एक ध्यानात ठेवा महाराज, अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढती आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढती. काय सांगा, बंबाजी जर तुकोबारायच्या नादी लागलं नसता त्याचं नावच ग्रंथात आलं नसतं. रामेश्वर भट जर तुकोबारायच्या विरोधात उठला नसता तर त्याचं नावच गाथ्यात आलं नसतं. पुढे जाऊन सांगा, विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार दिलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती. मोठ्याच्या संगतीत किंमत. काही लोक नुसते मी साहेबा मागे हिंडतो, पागल आहे तू फक्त फोटोच येतोय अर्धा, तोय बी भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे कळा ना. असा फोटो आला, शेजारची म्हणली काल भेटला गेला, मी गेला. काय करतो त्याला महाराज. विसोबा क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली? वाढली. रामेश्वर भट्टाची किंमत वाढली, बंबाजीची किंमत वाढली. पुढे जाऊन सांगा, अहो स्तनात विष पाजून मारायला का जाणं होईन पण किंमत तर वाढली. काय दुबल्याला मारायला गेली का पुतना? पुतना काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेली का शाळेत? अय पुतना काय कोणची डायरेक्ट कोणला मारायला निघाली? किरकोळ काम करायचीच नाही. BA होईल मग MA होईल, नोकरी लागल. मी आला तू काय रिटायर झाले, परमनंट नाही झाली, तू काय एडवणी करतो? MA फिमे खातं कोण खातं? 6.5 लाख DED शिल्लक आहेत सध्या, 9.5 लाख MA BEd शिल्लक आहेत. पुढे जाऊन सांगा, बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं झालंय. लागली बुवा, नाही तर बायको मिळत असते. बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं मला. हो 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडं. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या का पोऱ्यानं नाही पसंत केल्या, मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं कानपट्टी ठेवून दिली. मध्ये का बोलली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. काय डोकं लावायचं जी बाय कोण फेकू आले काय लोक हे काय ही बायको बिको मिळणार नाही. आता झाकली 1.25 लाखाची. ज्यांचे झाले ते वाचले, जे राहिले ते आता असेच बजाव. कोण खात MN फिमे बावळाटपणा? MN फिमे आले. माणसं म्हणते असं तसं नीट आहे का? विष पाजायला गेली पुतना कृष्णाला पहिलं गिराईक होतं. घाट मोठ्याची घ्याव. पुतनेच्या स्तनाला तोंड लावलं कृष्णानं आणि डोळेच झाकून घेतले. का घेतले ऐका. कृष्णाने डोळे का झाकले तर पहिलं होतं विष. कृष्ण म्हणला तकलीफ होईल. हे शंकराला बोलावलं, तू कर तेवढा कार्यक्रम. कारण विष कोणी घ्यावा? शंकरानं. विष प्याले हा म्हणला दूध आपल्याला. दूध संपलं आणि रक्त आलं. कृष्ण म्हणा रक्त नको आपल्याला, मग हे करायचं नाही. हे नाही काय लोक म्हणले हे नाही चालत, ती पोथिवाचीच आहे, काही बरळू नको. काय माणसं म्हणते असं का करतं? उत्तर ऐका आणि कुठं चाललं होतं आपण परत ध्यानात ठेवा. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं आणि अर्जुनाला मोह झाला. इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. ती काय काळजी करायची नाही तुम्ही. हो आणि नीट वाक्य ऐका. त्यावेळेस धनुष्याला बाण लावला नाही, पण युद्ध सुरू होण्याच्या अगोदर पहिलं वाक्य धृतराष्ट्राच्या मुखातलं का? आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं धर्मक्षेत्रे. इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. ती काय काळजी करायची नाही तुम्ही. मी रातभर कुठे जाऊ द्या, तुम्हाला जागेवर आणून घालणार. आता धर्म बुडाला म्हणून पहिला शब्द आहे धर्मक्षेत्री. आणि धर्मक्षेत्रातून किती अध्याय गीता सांगितली? 18. आणि घ्या लिहून 18चे 18 अध्याय एकाच मिनिटात 18 अध्याय लिहून घ्या. अर्जुनाला सांगितलेली गीता किती अध्याय? 18 अध्याय. ऐका पटकन किती कोणते फास्ट मध्ये बरं का. फास्ट मध्ये ब्रह्म एक डोक्यातून जाईल तुमच्या. पहा ब्रह्म एक माया दोन ब्रह्म एक माया दोन गुण 3 वेद 4 भूतबा शास्त्रदा पुऱ्या 7 वसवाट भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धनतेर 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण संवेदी जाण षष्ठी कारण 18 पुराणे हरिशी गाती. आणि 18 अध्यातली 1800 नंबरची ओवी येणे वरी ज्ञानदेव सुखे. हा झाला संपला प्रश्न. काय कळलं तुमचं तुम्ही पहा.
कळलंच कुठं काय, दोनच ध्यानात राहिले नाही 18. ऐका परत 18च्या 18 फास्ट. त्यालाही सावध बसावं लागत. हा, ब्रह्म एक, ब्रह्म एक, माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5, शास्त्र 6, पुर्या 7, वसु 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेरस 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व, 18 पुराण, 24 ज्ञान, 46 शास्त्री, 18 आणि शेवटचं 19 तू आणि 20 मी. येणेवरी ज्ञान देहो सुखी हा झाला. आणि तू आणि मी कळलं बरोबर भक्ती. पुन्हा मुद्द्यावर यायचे. पहिल्या सुरुवात झाली तेव्हाच्या भक्ती म्हणजे काय, मी आणि तू जाणं आणि जे शिल्लक राहील तिचं नाव. मग दुश्मनी करायची तर बडेशी करायची, मैत्री करायची. महाराज रोज उदाहरण सांगतो मी, दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती असावा. दुश्मनाला सुद्धा. आणि दुश्मन आपला दुश्मन विचारानं असावा, तत्वानं असावा का असायचं म्हणून असावा. तत्वाने असावा, विचारानं दुश्मनी असावा. हा, तो BA ला आहे, आपण BSc ला आहे. काय दुश्मनी व्हायचं काम आहे, त्याचा विषय आपल्याला नाही, आपला विषय त्याला नाही. आपलं तत्वज्ञानाशी भांडण असावं. आणि आपलं भांडण कसं आहे, पुढं का गेला म्हणून भांडण आहे. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो एका मिनिटात. बारीक ऐका उदाहरण. मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज घरात ऐका, रोज ऐका एवढं उदाहरण. तुम्हाला आणि मला आयुष्यामध्ये फक्त 3 माणसापासून धोका आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. आपल्याला प्यायला कोण शिकवली, मित्रानं. क्वार्टर तोंडाला लावली कोण, आपल्या मित्रानं. आपल्याला अधोगतीला न्यायचा प्लॅन रचला कोणी, मित्रांनी. आपल्याला त्रास दिला कोणी, भाऊबंधांनी. आणि आपण मूर्ख आहे याचा प्रचार केला कोणी, नातेवाईकांनी. ह्या 3 हलकटांच्या कधी नादी लागायचं नाही. आणि यांच्या जो नादी लागला त्याचं वाटोळ झालं. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, नीट ऐका महाराज. एकदम मोठ्याचं उदाहरण एका मिनिटात. 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. 4,30,000 रावणाच्या घरात माणसं होती. 4,30,000. त्याला कुपनाव साखर किती मिळत असेल. हो, किती माणसं होती लिहून ठेवा. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते. 1,80,000, 1,25,000 नातू, 3,05,000 आणि 1,25,000 पंतू, 4,30,000. गठ्ठा मतदान घरचं न फुटणार. ऐका आता. आणि एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते, भातवाड मटकीवाड भातवाड. त्याची लंका सोन्याची होती. शेंबड्या तुझ्याकडे काय, 1 धोंड्याची आणि 1 मांडव परतनीची. काय जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधारी विकली, मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग यानं लिहिलं नादच खोळा. घेतलीच का आला. आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं, घरातलं वंटी वंटी सट्टी फंटी वंटी. आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. काय घेतली मारायला. 31 मार्चला कळण काय भानगडी. हो, सोन्याची लंका होती. नीट ऐका. आणि रावणाला एक मुलगा होता इंद्रजित. आणि ऐका नीट आता, आणि मोबाईल मध्ये घेऊन जा. इंद्रजित मेला तरच रावण मरणार. 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं त्यानं. तो गडी कच्चा नव्हता. इंद्रजितानं रावणाच्या पोरानं क्वार्टर पिऊन नाही. इंद्रजित जीत, त्याचं नावच काय आहे, इंद्रजित. आपल्याकडे श्यामडं क्वार्टर पेत आहे 9वीच. असं एवढे क्वार्टर आणते, क्वार्टर असं ताईट बात आहे बापा कधी. आणि बापाला म्हणते तुझं कमी, तुझं कमी. मग तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला मी म्हणतोय भाऊ माझा आहे. मग काय अर्थ नाही. इंद्रजित होता. 14 वेळा इंद्र धरून आणला होता. 14 वेळा. आणि इंद्र म्हणजे देवांचा राजा धरून आणला. ऐका नीट आता. इंद्रजित जर मेला
तरच रावण मारणार. म्हणजे रावण सगळ्यात जास्त उड्या कोणाच्या जीवा हानीत होता. आणि रावणाला इंद्रजिताला कसं मारायचं हे त्याच्या फक्त चुलत्यालाच माहित होतं. आणि त्याचा चुलता होता बिभीषण. मरेपर्यंत घेऊन घ्या मोबाईल मध्ये. तो गडी जाऊन रामाला मिळाला आणि लक्ष्मणाला त्याने सांगितलं तुम्ही रावण मारू शकत नाही, फक्त इंद्रजित मिळाला का मग रावण मिळाला. चुलत्याचा सल्ला, पुतण्या कसा मारावा याची मीटिंग. ऐका नीट, ही पिऊन मीटिंग नव्हती, शुद्धी हो. असे चकना चुकना खाऊन नव्हती मीटिंग ती. चिअर बिअर करून गलासला गालस लावायचा आणि डाळी खाली टारफाल बाहेर, अशी नव्हती ती मीटिंग. विद्वानाची होती. त्यांनी सांगितलं फक्त इंद्रजित असा मरेल. नीट ऐका, जो 14 वर्ष अन्न खाल्लं नाही आणि ज्यानं 14 वर्ष पत्नीचं सुख घेतलं नाही त्याच्यात असते इंद्रजित मरणार आहे. आणि अशी तुम्ही दोघंच आहे, राम आणि लक्ष्मण. फक्त त्या एक काम करा, इंद्रजिताला जर मारायचं असेल तर महाराज फक्त इंद्रजिताचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्या धनुष्याला बाण लागता कामा नये. इंद्रजितानं कधी धनुष्याला बाण लावला तर त्याला पराजय होत नाही, हा इतिहास आहे. रामाचा सुद्धा कार्यक्रम होईल, फक्त सावध राहा. मीटिंग संपली. इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात. काय बोलायचंय मला. इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात आणि बाण काढायला गेला. महाराज बाण काढायला गेला तर समोरून बाण इतका जोरात आला महाराज. नीट आहे का. इंद्रजिताचा हात उडाला. उडाला हात उडाला, इतका जोरात उडाला हात. आणि तेवढा भात्यातून बाण जर हातात येतो, रामाचा सुद्धा कार्यक्रम होतो भाऊ. पण नाही चालत महाराज. ललाटीचे ते नाही चालत. हात उडाला. महिला मंडळ बारीक आहे का. आणि तारकन अंगणात येऊन पडला. नवऱ्याचा हात. रावणाची सून, रावण तिकडे लागते शोधू. रावणाची सून, रावणाची सून सुलोचना, इंद्रजिताची बायको बाहेर आली. सून पतिव्रता होती त्याची. रावण एकादशी धरीत होता, बागल नव्हता तो. आली बाहेर आणि तिनं हात पाहिला तुटलेला. तिचं वाक्य ऐका नीट. ज्याने इंद्राला हादरवलं त्याचा हात तोडण्याची डिरिंग केली कोणी. एवढा विश्वास होता नवऱ्यावर. कोणी तोडला असेल हात. माहेरचेच होते तिच्या. तिथून कुठं लांबची नव्हती. टोळ्या सगळ्या वाड्यातल्याच. महाराज तिने सांगितलं हात तोडायची डिरिंग केली कोणी. तुटलेला हात हल्ला तुटलेला हात. इंद्रजिताचा वट्यावर तुटलेला हात हल्ला तर तो हात काय म्हणतो हे तिला कळत होतं. याला पतिव्रता म्हणतात. नवरा कामावरून आल्यावर बायको म्हणते चहा ठेव का. तिनं तुटलेला हात पाहिला आणि त्या हाताला तिनं कागद आणि पेन दिला आणि त्या तुटलेल्या हाताने लिहिलं तुझ्या माहेरच्याने माझा घात केला. आणि केलाच होता. ती काही कच्ची नव्हती. तिनं हात घेतला तुटलेला आणि डायरेक्ट रावणा पुढे गेली. रडत होता रावण. इंद्रजित गेला का माझा कार्यक्रम झाला. माझ्या सुनेला काय उत्तर द्यावा. ती सांगितलं मामजी मी ज्यानं हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालली. रावण म्हणला जा बाबा जा म्हटलं. मग तुम्हाला विचारायला का आली. ती म्हणली मी खानदान घराण्यातली, मोठ्याची आज्ञा घ्यावी हे माझं काम आहे. ते काय बोलायच्या गोष्टी आहेत काय. आणि मग ती गेली आणि दरबारातली माणसं याडपट होती रावणाच्या बी. हे मोठ्यांच्या मागे हिंडणारी ईडीच असतात. ती दरबारातली याडपट काय म्हणली माहिती का रावणाला. तुला कळत कसं नाही. तरुण सून आहे तुझी, तो रामाकडे पाठवली. रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली मधली लोक लई नकट राहते मला. आणि तो जर म्हणला माई बायको आणून देन तुझी सून घेऊन जाय तर तू काय करशील. रावण म्हणला हे मूर्खाओ. नीट वाक्य ऐका. रावण म्हणला हे मूर्खाओ ऐका नीट. ज्या राज्यात रामासारखा राजा आहे, लक्ष्मणासारखा भाऊ आहे आणि सीतेसारखी पतिव्रता आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणण्याची दानत असावा. शत्रू ते मोठा असावा. आपल्या थोरल्याने गाडी गिळते धाकट्या म्हणला लुटलो बा काय जळ काय.
आपल्याला एखाद्यानं गाडी घेतली ना तर आपली माणसं दरिद्री आहेत, हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असं काय मुळ्यात दुखातं का तुझं हसणं मरून देऊन जाऊ दे. एखाद्यानं लय उंडा घेतला पुरीत खोड असेल, अरे गप ना पण तू. एखाद्यानं घेतलंच नाही लफडा, अरे पण तू गप ना. डोकाला अहो महाराज दुश्मनाला सुद्धा चांगलं. मला एक सांगा, याच्यापेक्षा विद्वानपणा असेल? अहो जाऊ द्या, राम आपला दुश्मन आहे पण चांगलाच आहे हे म्हणण्याची प्रवृत्ती कोणची होती? रावणाची. आणि सख्या भावाची पुतण्या मारायची मीटिंग होती, एकाच बापाची होती दोन्ही बी. मग मला सांगा आपल्याला बाहेरचे चांगले का जवळचे? मग नादी लागायचंच नाही या ठिकाणच्या. मित्र भाऊबंध पाहुणे रावळे आग लागू दे त्यांना. हो मंदोदरीनं प्रश्न विचारला होता रावणाला, मला सवती किती, फक्त खोटं बोलायचं नाही. रावण म्हणला एकादशी मी खोटं बोलत नाही. रावण एकादशीला खोटं बोलत नव्हता. ती म्हणलं, रावण म्हणला 80,000. ती म्हणली मग त्यातली आवडती कोणती तुम्हाला? रावण म्हणला गोठाळा झाला. मंदोदरी पुढे दुसरीचं नाव घेता कसं? मग तर भांडण होईल. रावण म्हणला तू हा प्रश्न मला का विचारू राहिली? ती म्हणली मग रामाची लाडकी सीता पळवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली? तो काय कच्ची, ती काय कच्ची नव्हती, पतिव्रता होती महाराज ती. काय बोलायच्या गोष्टी का त्या? मग रावण म्हणतो, मंदोदरी म्हणली गप्पा हाण नका, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? ऐका आता लय बारीक. तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? डोळे पाणवले रावणाचे. रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.